व्यक्त करतील. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम. या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय पूज्यने आमचे हरिगिरीजी महाराज, त्र्यंबकेश्वर, नाशिकहून आलेले सर्व साधू संत महंत, सर्व आदरणीय पूजनीय या ठिकाणी उपस्थित आपले आमदार राहुलजी, आमच्या देवयानीताई, सर्व अधिकारी उपस्थित, सर्व निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, आज मला वाटतं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि आनंदाचाही दिवस आहे. कारण नाशिक शहरामध्ये आता आपण वृक्षारोपणाला सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र असतील, दूरदर्शन असतील, सगळ्या चॅनलवर, नुसत्या राज्यातल्याच नाही तर देशामधल्या TV चॅनलवर एक चर्चेचा विषय या ठिकाणी आपल्या वृक्षांचा झालेला होता. महाराजांनी त्या बाबतीमध्ये वाच्यता या ठिकाणी केलेली आहे आणि आज तर आपण इथे मोबाईल ॲपचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आता कुठे झाडं लावायची आहेत काय सांगता येईल. तिथे आमची महापालिका आहेत, आमचे कमिशनर आहेत, आमचे सगळे अधिकारी आहेत, ते आपल्याला झाडंही देतील, लावूनही देतील. पण एक निश्चित सांगतो, आपण संकल्प केलेला आहे. मधल्या काळामध्ये सांगितलं की 1700 झाडं काढणार आहेत, तेवढे आपण काढणारच नव्हतो. गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला जेवढ्या निवासाच्या व्यवस्था आमच्या साधू महंतांच्या तपोवनामध्ये होत्या तेवढ्याच व्यवस्था आम्ही याही वेळेला करणार आहोत. मी सांगितलं एक सुद्धा रावटी आम्ही त्या ठिकाणी जास्त लावणार नाही. पण गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून आमची परंपरा आहे, ते साधू संतांचं निवास आहे तपोवन, तेवढी व्यवस्था आम्हाला करावीच लागेल. पण या मधल्या 12 वर्षाच्या काळामध्ये, 10 वर्षाच्या काळामध्ये पावसामुळे कोणी काही जाऊन त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं असेल, त्यामुळे मध्येच ज्या ठिकाणी आमच्या रावट्या होत्या त्या ठिकाणी काही झाडं झुडपं त्या ठिकाणी उगवलेली आहेत आणि म्हणून आम्ही म्हटलं की आम्हाला तेवढी काढावी लागतील, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी दुसरा पर्याय नाही. आणि संत त्या ठिकाणीच राहत आहेत, सगळे साधू संत महंत देशभरातून आलेले हे त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून त्यांची तेवढी व्यवस्था करणं हे अपरिहार्य आहे. आणि आम्ही त्यातही हे सांगितलं की आम्ही ही इथली झाडं जी या ठिकाणी काढू ती आम्ही लगेच त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू, आम्ही रिप्लांटेशन आम्ही त्या ठिकाणी करू, तशी व्यवस्था पण आहे. गेल्या वेळी आम्ही जवळपास 1000 झाडं काढली होती, त्यातली 700 झाडं जगलेली आहेत. म्हणजे 70% 65% त्याचा सक्सेस त्या ठिकाणी आहे. म्हणून हे पण आपण सांगितलेलं होतं. पण वृक्षप्रेमी आहेत, मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. त्यानंतर काही आमच्या राजकीय संघटना त्यासुद्धा काही कामाला लागल्यात, आंदोलनं केले, माझे अनेक कार्टून बनले, कुऱ्हाड घेऊन असं उभा आहे मी लंगोटी बांधून, झाड तोड्याची गोष्ट आपल्याला माहीत असेल मागची जुनी शाळेतली, तसं मला दाखवण्यात आलं, करवत घेऊन दाखवण्यात आलं. आणि हे बघा हे सगळे झाडं तोडायला लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करतायत, निसर्गाचा ऱ्हास करतायत, वृक्ष तोडतायत. पण मी आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी मी बोर्ड बघितलं, एक पेड माँ के नाम, मोदीजींचा फोटो आहे, त्यांनी घोषणा केलेली आहे आपल्या आईच्या नावाने एक झाड सगळेजण लावा, सगळेजण. आणि अशा पद्धतीने आपण एक झाड इतक्या लोकांनी जर लावलं, आज 13-14 कोटी लोकसंख्या आमच्या या महाराष्ट्राची आहे, 140 लोकसंख्या ही देशाची आहे. मला वाटतं आम्ही जरा संकल्प पूर्ण केला तर मला असं वाटतं की दुसरं काही करण्याची गरजच नाही. आणि म्हणून इतकं वृक्षावर प्रेम, निसर्गावर प्रेम आमच्या पंतप्रधानांचं या ठिकाणी आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आहे. आणि मग ते कशी परवानगी दिला मला एवढं झाड तोडायला. आणि म्हणून काहीतरी गैरसमज झालेत, त्यातून काही वृक्षप्रेमी समोर आलेत, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण बोलण्याच्या ओघामध्ये काही जास्त बोललं गेलं. कुंभमेळ्याची गरज काय, हा कुठला प्रश्न आहे. इथे साधू संत गांजा प्यायला येतात, मला वाटतं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे, याला आम्ही मान्य करणार नाही. शेवटी आमची अस्मिता आहे. कुंभमेळा देशामध्ये 3 ठिकाणी आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं स्थान हे या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं आहे, नाशिकचंही आहे, प्रयागराजचंही आहे, उज्जैनचं आहे. आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने काही टीका टिप्पणी करू नका. मी त्यांना आधीच विनंती केली, तुम्ही झाडं आमची जात आहेत ना, समजा 500 झाडं खराब होतील, जातील 500 झाडं, पण 500 झाडाच्या बदल्यामध्ये आम्ही 15,000 झाडं लावतोय, अजून काय पाहिजे. आणि झाडे तुम्ही बघतात
त्यांनी सांगितलं की नुसते झाडं लावतात छोटे छोटे 2-2 फुटाचे 1-1 फुटाचे, पुढच्या वर्षी ते दिसत नाही. आता यातलं एकही झाड 15,000 झाडामधलं एकही झाड मरणार नाही. एकही झाड 100% सगळी जी झाडं आहेत ती सगळी आम्ही जगवणार आहोत. यातलं एकही झाड मेलेलं असेल तर तुम्ही मला सांगा, आम्ही 200-500 झाड एक्स्ट्रा आणून ठेवू. कदाचित काही धक्क्याने येणाऱ्या ट्रान्सपोर्टिंगमध्ये शेखरजींनी या ठिकाणी सांगितलं की 1300 किलोमीटर झाड आणले आम्ही. मी लगेच त्या दिवशी कार्यक्रम संपला, आमचा इलेक्शन झालं, मतदान झालं 6 वाजता 5:30ला 6ला, आणि मी 7 वाजेचं विमान घेतलं. जळगावहून हैदराबाद विमान होतं, त्यात बसलो, हैदराबादला गेलो. तिथून 400-500 किलोमीटर पुढे त्या ठिकाणी राजमुंद्रीला गेलो. तिथे दुसऱ्या दिवशी दिवसभर थांबून सगळी झाडं सिलेक्ट केली, ती बाजूला काढली आणि ती झाडं लगेच या ठिकाणी यायला सुरुवात झाली. आता आमची 2000 झाडं आलेली आहेत. दररोज एका दिवसात 2-2 ट्रक या ठिकाणी येतील. एका ट्रकमध्ये फक्त 300-350 झाडं बसत आहेत. मोठी झाडं आहेत. 1300 किलोमीटरचा प्रवास त्यांचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी सांगितलं की 15,000 झाडं लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि आम्ही जेव्हा झाडं लावू तुमचं समाधान होईल. कारण माझं एकट्याचं काम नाही आहे, हे प्रशासनाचं काम नाही आहे, हे आमच्या सगळ्या नाशिककरांची जबाबदारी आहे. सर्वात महत्त्वाचं हे आहे, तुमची आमची जबाबदारी आहे. ही फक्त सरकार म्हणून होणार नाही, मंत्री म्हणून माझी होणार नाही, कुठल्या कोणाची एक वैयक्तिक जबाबदारी नाही, तर ही आमच्या नाशिककरांची जबाबदारी. कारण या नाशिक भूमीचं एक वेगळं महात्म्य आहे, एक वेगळं महत्त्व या भूमीचं आहे. ही सगळीच आहे, म्हणजे इथे काय नाही आहे. महाराजांनी सांगितलं प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. आणि म्हणून मित्र, तिचं संवर्धन, तिची जोपासना ही तशीच झाली पाहिजे. तिथलं पर्यावरण तसं सांभाळता आलं पाहिजे. आणि आजकाल तर आपण बघितलं असेल, राज्यभरात नाही देशभरात मी मिलिटरीचे अनेक लोक बघतो, ते राहायला रिटायरमेंटच्या लाईफमध्ये इथे येतात. रिटायर झाले की घर कुठे करायचं आहे, तर नाशिकमध्ये. आता दुसरा नंबर ते पुण्याला देत आहेत. पण इतकं सुंदर वातावरण आमचं या ठिकाणी आहे, इतकं हिरवळ आमची या ठिकाणी आहे, आणि अशा ठिकाणी त्याचं जतन झालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, ऊन तापतंय, उशीर खूप झालेला आहे. दुसरे कार्यक्रम 7-8 कार्यक्रम अजून या ठिकाणी आहेत. पण मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करायला आलो आहे की 15,000 झाडं आम्ही पूर्ण लावू. या उपरही मी सांगेल, अजूनही कुठे जागा असेल, आपल्याला वाटेल इथे 2,000 झाडं लागले पाहिजे, 5,000, तुम्ही 15,000 करा, 20,000 करा, 25,000 झाडं करा. आणि याच उंचीची 15 फुटाच्या पर्यंतची, 15 फुटाच्या वरची झाडं, तर तुम्ही बघा सगळी झाडं ही 15 फुटाच्या वरची झाडं आहेत, ही आम्ही त्या ठिकाणी लावायला तयार आहोत. एकही झाडं मी कमी पडू देणार नाही. मी सांगितलं सगळ्या जागा शोधा. मी आमच्या आमदारांनी सांगितलं, मी देवनेत्यांना म्हटलं, राहुलजींना म्हटलं, सीमाताईंना म्हटलं, सगळ्यांना सांगितलेलं आहे, सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही फक्त जागा शोधा आणि आम्हाला सांगा. त्या ठिकाणी आम्ही झाडं आणून लावून टाकू. त्याला खत दिलेलं आहे, त्याला पाणी देण्याची व्यवस्था आहे. आता मी ठिबक करायला यांना सांगितलं, सगळ्यांना ड्रीप राहील. मी तुम्हाला सांगतो 2 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी याल, तुम्ही रोज बघाल, इथे सर्व दाट वनराई झालेली असेल. आता फक्त आपण 600 झाडं लावतोय, आपल्याला 15,000 झाडं लावायचे. तुमच्याकडे जागा असेल तर 20,000, मी CSR मधून आपण घेतलेले आहेत, हे शासकीय खर्चातूनही आपण केलं नाही. मी काही उद्योगपतींना विनंती केली, त्यांना म्हटलं डायरेक्ट चेक तुम्ही त्या ठिकाणचा द्या मला, आम्ही तेवढी झाडं या ठिकाणी आणतो आहोत. आणि पूर्ण पारदर्शकता याच्यामध्ये आहे. अनेक ठिकाणी आपण बघता टीव्हीवर दाखवलं जातं, मागच्या वर्षी 2 लाख झाडं लावले, 200 शिल्लक राहिले नाहीत. हे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. सरकार कुणाचंही हो, तर आम्ही पण बघतोय एकाच खड्ड्यामध्ये आम्ही 5-5, 10-10 वर्ष तिथेच झाड लावतो. आता लावलं, एवढं रोपटं लावलं, पुढच्या वर्षी भाऊ वृक्षारोपण करायचं, चला तेच खड्डं, तीच जागा, असंही होता कामा नये. आणि म्हणून मी सांगितलं की 15, 20, 10 फुटाच्या वरची सगळी झाडं मी या ठिकाणी आणू, यातलं एकही झाड मरू देणार नाही. आणि नाशिक शहर, जोपर्यंत नाशिक शहरातले नागरिक बस म्हणत नाही तोपर्यंत मी झाडं लावत राहील. आता मी ठरवलेलं आहे. तुम्ही सांगा मला की बस भाऊ तर बस झालं, हवा जास्त यायला लागली, थंडी जास्त वाजायला लागली आहे, तोपर्यंत मी थांबणार नाही. मी आपल्याला अभिवचन देतो. पण विनाकारण आमच्यावर आरोप करू नका. ही जागा उद्योजकांच्या घशात घालायची तपोवनाची, कोण करणार एवढं मोठं पाप? हे शक्य वाटतंय का तुम्हाला? मागच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा 12 वर्षापूर्वी तुम्ही माझं काम बघितलेलं आहे. मी काय केलं, प्रशासनाने काय, देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांची भूमिका आहे नाशिक शहराबद्दल किती आहे, त्यांचं प्रेम किती आहे नाशिक शहराबद्दल, आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण असे उद्योग मी माझ्या आयुष्यामध्ये केलेले नाही, पुढे कधी करणार नाही. पण मी आपल्याला ठिकाणी पुन्हा सांगेल, आश्वासन देईल की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं. इथे सगळे आमचे साधू संत महंत, आम्हाला त्यांचे आशीर्वाद आहेत, ते सगळे आमच्या सोबत आहेत. त्यांना सुद्धा निसर्गाचा असा राग झालेला बघवणार नाही, आणि म्हणून ते सुद्धा सोबत आहेत. त्याच्याबरोबर सामाजिक सेवाभावी संस्थांचा सहभाग या ठिकाणी आहे. 13 आखाड्याचे प्रमुख आहे, महामंडेश्वर मंत स्वामी समर्थ सेवा केंद्र, जगद्गुरू नरेंद्रचंद्र महाराज संस्थान, अण्णासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग, इस्कॉन, स्वामीनारायण संस्था, असंख्य सामाजिक संस्था या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या उपक्रमासाठी नाशिकमधल्या अनेक सामाजिक संस्था संघटनांनी पुढाकार घेतला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाची बाब की यामध्ये क्रीडाही आहे,
आयमा निमा आहे, नरडको आहे, पर्यावरण गतिविधी, सायक्लिस्ट असोसिएशन, संघटनाचे पदाधिकारी, मुक्त विद्यापीठ, गोदावरी सेवा समिती, अशा असंख्य सामाजिक संस्था आहेत, रोटरी आहेत, लायन्स क्लब आहे, या सगळ्यांनी या ठिकाणून या चळवळीमध्ये सहभाग केलेला आहे. आणि मी ते सांगेल की हे एकट्यांचं आमचं काम नाही, हे आपलं सगळ्यांचं काम आहे. हे शहर आपलं आहे, या शहराला स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे. त्यासाठी ही जबाबदारी सगळ्यांची आपली आहे, नुसती प्रशासनाची नाही. तर आपण सगळे मिळून या नाशिक शहरामध्ये 15,000 20,000 तुम्ही सांगाल तेवढे झाडं लावण्याची जबाबदारी माझी आहे, माननीय देवेंद्रजींची आहे, आपल्या सरकारची आहे, इथलं प्रशासन आहे, इथलं महापालिका आहे, इथल्या कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, आमचे प्राधिकरणाचे प्रमुख आहेत, जयरामजी आहेत, त्या ठिकाणी शेखरजी आहेत, त्या ठिकाणी आयुष प्रसाद या ठिकाणी आहेत, याबरोबर आमच्या कमिशनर खत्रीताई त्या ठिकाणी या ठिकाणी आहेत, मनीषा खत्री या ठिकाणी आहेत, सर्व त्यांचे सहकारी हे सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि आपण सगळे मिळून आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी नाशिक शहराचा या 2 वर्षामध्ये, म्हणजे अजून याला मोठे व्हायला 2 वर्ष लागतील, याला ड्रीप करणार आहोत, खतं देतो आपण, सगळं शेणखत खाली टाकलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं 2 वर्षामध्ये याचे वटवृक्ष होतील, मोठी झाडं या ठिकाणी होतील. ही 5-5 वर्षाची झाडे ऑलरेडी या कुंडीत लावली झाडं ही 5-5 वर्षाची जुनी आहेत. आणि आता ती त्यांना थोडंसं मुळ्यांना थोड्याशा वाटा मिळतील, जमीन मिळेल, खत मिळेल, पाणी मिळेल. आणि त्यावेळेला बघा तुम्ही 2 वर्षामध्ये इथलं सगळं चित्र बदललेलं असेल. त्यासाठी सगळ्यांचं आपलं सहकार्य, आशीर्वाद हे या ठिकाणी अपेक्षित आहे. यावेळेचा कुंभ आपल्याला एक आगळा वेगळा कुंभ करायचा आहे. गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी आपण अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभ केला. आम्हाला अमेरिकेला बोलवलं, बोस्टनला बोलवलं, त्या दिवशी 7 दिवस त्या ठिकाणी या विषयावर चर्चा झाली की तो कसं तुम्ही मॅनेज केलं. एकही कॅज्युअलिटी नाही, एकही मिसिंग नाही, कुठेच घातपात नाही, लोटालोटी नाही, चेंगराचेंगरी नाही. कारण कुंभमेळ्याचा इतिहास म्हणजे आपण जर बघितला तर अनेक ठिकाणी गर्दीचे रेकॉर्ड तुटतात. यावेळेला प्रयागराजला सुद्धा एवढी व्यवस्था त्या ठिकाणी केली, पण तरीसुद्धा अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेलेत, चेंगराचेंगरीत गेलेत, लोटालोटीत गेलेत, रेल्वे स्टेशनवर गेलेत. मला वाटतं त्या दृष्टीने मागचा कुंभ आपला जो झाला हा अतिशय सुरक्षित होता. कोणाला खर्चटलं सुद्धा नाही एवढी गर्दी असून, कोणाचा जीवसुद्धा गेला नाही, प्राणसुद्धा गेले. त्याच्या आधीच्या कुंभामध्ये अनेक लोकांचे चेंगराचेंगरीमध्ये नाशिकमध्येच प्राण गेले होते, ते मृत्युमुखी पडले होते भाविक अनेक. आणि म्हणून आता यावेळेला सुद्धा गेल्या वर्षासारखाच 12 वर्षापूर्वी आपण जसा कुंभ केला, सुरक्षित केला, तोच कुंभ, तसाच कुंभ, त्यापेक्षाही चांगला कुंभ. कारण आता ॲडव्हान्स सगळे टेक्नॉलॉजी आलेली आहे, डिजिटल आहे, कॅमेरे आलेले आहेत, सगळ्या ठिकाणी आपलं कंट्रोल करतात आहे, याचा वापर आपण करतो आहे. आणि हा वापर करून आपल्याला हा कुंभ अतिशय सुरक्षित करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे, सुंदर करायचा आहे. त्यासाठी सगळे साधू संत महंत या ठिकाणी बसलेत, त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेतच. पण नाशिककर म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि मी पुढे जाऊन सांगेल की विनाकारण आपली काही बदनामी होईल देशभरामध्ये असं कोणी करू नये. तुम्हाला काही शंका आहे, कुशंका आहे, प्रशासनाला भेटा, अधिकाऱ्यांना भेटा, आम्हाला विचारा. पण काहीतरी आम्ही नाशिकचं सगळं काहीतरी बट्ट्याबोळ करतोय, काहीतरी अपरित करतोय, काहीतरी वेगळं करतोय, असा प्रचार प्रसार कुणी करू नका, कुणी करू नका. शेवटी सगळ्यांच्या धार्मिक भावना आहेत, त्याही दुखावल्या जातात. काही मूठभर मंडळी येते, काही काही बोलते, साधू इथे येतात, काय करतात, गांजा पितात, तुम्ही गांजा ठेवू नका, कोणी येणार नाही, हे काही मला योग्य वाटत नाही. असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही सहिष्णू आहोत याचा अर्थ असा नाही की कोणी येऊन काही, आमच्या एवढ्या मोठं सगळ्यात मोठं धार्मिक काम आहे आमचं सगळे राज्यातलं मोठं काम, मोठं कार्य आहे. कोट्यावधी लोक या ठिकाणी येणार आहे, मागच्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट त्या ठिकाणी भाविक येणार आहेत. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने आमच्या साधू संत महंताचा अवमान करत असाल तर ते सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही, खपवून घेतलं जाणार. आणि म्हणून माझी त्यांनाही विनंती आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे त्यापेक्षा 10 पट आम्ही चांगलं काम करतोय, 10 पट जास्त झाडं आम्ही त्या ठिकाणी लावतो आहोत. आणि त्याच्याने आपलं समाधान होईल याची मला खात्री आहे. नाशिककरांचं समाधान होईल, त्यानंतरच आम्ही त्या ठिकाणची रोपटं जी आहेत ती सुद्धा काढायला सुरुवात करू. मी हेही सांगितलेलं आहे. आम्हाला ती घाई नाही की बघा आम्ही लावून टाकले 2-3 हजार झाडं आणि आता आम्ही तेही करणार नाही. तुमचं जेव्हा सगळ्यांचं समाधान होईल की खरंच सगळ्या उपस्थितीला झाडं लागलेली आहेत, मोठी मोठी 5-5 वर्षी झाडं लागलेली आहेत, त्याच वेळेला आपण त्या कामाला सुरुवात करू. पण आपल्याकडे वेळही कमी आहे, आपल्याला सगळ्या व्यवस्था करायच्या आहेत. हजारो कोटीचे टेंडर आपण काढले, तर 7,000 कोटीचं टेंडर काल परवाच या ठिकाणी रिंग रोडचं निघालं आहे. त्यामुळे सगळं नाशिक शहराचं चित्र बदलणार आहे. अनेक कामं आहेत, अनेक कामं आहेत. आणि त्यामुळे पुढच्या सभेच्या वेळेला आपण कालिदास सभागृहामध्ये आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत, त्यावेळेला मी पुन्हा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवेल. पण आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलात, सगळे साधू संत महंत या ठिकाणी मला आशीर्वाद द्यासाठी या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचे आणि आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा सांगेल की हा कुंभ तुमचा आमचा सर्वांचा आहे, सर्वांनी या ठिकाणी हातभार लावायचा आहे. कुठेही नाशिक शहराची एवढ्या धार्मिक कार्यक्रमाची बदनामी होईल असं कोणीही वागू नये, करू नये. सोशल मीडियावर त्याचं फार प्रसिद्धी वेड्यावाकडी पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने ही करू नये, एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
धन्यवाद गिरीश भाऊ महाजन. आपण आपल्या वाणीतून संपूर्ण या हरित कुंभाचा प्रवास या ठिकाणी विशद केला आहे. मी या ठिकाणी जे कॉलनीतील या भोईरमाळा परिसरातील सह्याद्री हाईट्स, इंदू प्राईड आणि VNP सोसायटी यांच्या वतीने गिरीश भाऊंचा